वारीचा अनुभव खरंच वारीत आल्याशिवाय समजत नाही. सगळी वारीला जातात, मलाही वाटत होतं मी पण पहिल्यापासून वारी करावं, पण आमची आई आणि बाबा जात होते वारीला, त्याच्यामुळे मी येऊ शकत नव्हती. मुलं लहान होती, आता मुलंही मोठी झालेत आणि आई आता घरात राहते तर मी वारीला येते. पण मी एवढे दिवसही येऊ शकत नव्हती, पूर्ण वारी करू शकत नव्हती, कारण घरात कोणी नव्हतं सांभाळायला. आता माझी सून आली आणि 3 महिने झाले मुलाच्या लग्नाला, त्याच्यामुळे मी बाहेर पडू शकली एवढे दिवस, 20-22 दिवस. आणि वारीचा अनुभव खरंच मी लोकांना बघितला, उन्हात एवढ्या कडक उन्हात जेवत होते. आपण तरी कोणाच्या घरी जाऊन मस्त सावलीमध्ये जेवण करत होतो, पण काही लोक असे होते का कडकडीत ऊन पडलेले त्या उन्हामध्ये जेवत होते. त्यांना बघून दया येत होती का बिचारे कसे हे वारी करतात, आणि याच्या पहिले आणखी कसं असेल. आता जर अशी सुविधा आहे तर याच्या पहिले कशी असेल असं वाटत होतं. आणि वारी खरंच वारीत आल्याशिवाय वारीचा अनुभव कळत नाही. आता माझे स्टेटस बघून माझ्या मैत्रिणी आहेत, माझ्या बहिणी आहेत, मला फोन करून सांगतात, मला मेसेज करून सांगतात का ताई आम्हाला पण पुढच्या वर्षी तुझ्या बरोबर नाही, आम्ही पण वारीला येऊ. पण त्यांना हे माहिती नाहीये का इथे आल्यानंतर सकाळचे मस्त तयारी केलेले चांगले चांगले फोटो, आपण तुळस घेऊन, झेंडे घेऊन, पताके घेऊन फोटो काढतो, व्हिडिओ बनवतो आणि मग स्टेटसला टाकतो. पण इथल्या दुपार नंतर काय हालत खराब होते ती फक्त आपल्यालाच माहिती आहे. उन्हामध्ये घाम फुटतो आणि ते पसीना सगळं होतं आणि आपण चालत असतो, काय हालत खराब होते, पायाला फोड येतात आणि पूर्ण दिवस आपण कसं करतो. कधी कधी दिंडी धावत सुद्धा जाते तेव्हा आपल्याला धावायला पण लागते, तर कधी आराम पण भेटतो. असं नाही का नुसतं धावत, पण जेव्हा धावतो तेव्हा दम सुद्धा लागतो. त्यांचे ते आपण व्हिडिओ टाकत नाही स्टेटसला. त्याच्यामुळे अनुभवाची असेल वारी तर वारीमध्ये स्वतःलाच यावं लागतंय. रामकृष्ण हरी. पूर्ण दिवस एसी मध्ये असते मी, तयारी करायला आणि घरात झोपायला. म्हणजे पूर्ण दिवस आमच्या हॉलमध्ये, डायनिंग रूम मध्ये, किचन मध्ये सुद्धा एसी आहे आणि इथं झोप अशी लागते का पूर्ण दिवस आपण चालून थकलेलो असतो म्हणून झोप लागते असं मला वाटत होता. पण याच्या मागचं कारण दुसरं आहे, ते मला अंबादास बाबांनी सांगितलं. त्या दिवशी बाबा बोलले का रात्री बोलते पांडुरंग येतो आणि आपल्या डोक्यावरून हात फिरवतो, पायावरून हात फिरवतो का आपल्याला गाढ झोप लागावी, पायाला आपल्या फोड आले असतील तर ते दुखू नये, आणि दुसऱ्या दिवशी आपण परत दिंडीमध्ये नाचायला रेडी होतो. हॅलो प्रियंका ताई. आता त्या दिवशी सांगतो, ताईने सांगितलं ना की वारीला आल्यानंतर आनंद नाचायला जात होतो. पण तुम्हाला नाचताना काय होतं माहिती काय, एक आत्मिक सुखाची प्राप्ती होते. कारण सर्वांना जे सुख मिळतं ना ते आत्मिक सुख असतं, आणि आपण इतर ठिकाणी बोलतो ना पैसा असतो की तो भौतिक सुख आहे, ते आज आहे ना उद्या नसेल. पण आपण जे नाचतो ना एकदा इतकं दमल्यानंतर सुद्धा नाचतो ना ते आत्मिक सुख आहे. म्हणून आपल्या चॅनलचं नाव काय, आत्मिक सुख आहे.